अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली। नेमकं काय घडलं पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानवर हल्ला। अज्ञाताकडून घरात घुसून सैफवर हल्ला। चाकू हल्ल्यात सैफ गंभीर जखमी। सैफच्या मणक्यातून चाकूचा तुकडा काढला। गुरुवारची सकाळ उगवली ती बॉलिवूड कलाकाराच्या मोठ्या बातमीनं। बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वांद्रे इथल्या सद्गुरू शरण इमारतीमध्ये ही घटना घडली। सैफ अली खानच्या घरात एक चोर शिरला आणि दोघांमध्ये झटापट झाली। या झटापटीत चोरानं सैफ अली खानवर चाकूनं तब्बल 6 वार केले। त्याच्या मानेवर एक वार केला तर सैफच्या मणक्यात चाकूचा तुकडा अडकला होता। जखमी सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला आयसीयू मध्ये हलवलं। मिस्टर सैफ अली खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है। उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर 1 डे ऑब्जर्वेशन। आफ्टर दैट वील डिसाइड टुमारो। राइट नाउ इट इज लुकिंग एब्सोल्युटली फाइन। ही इज ऑन रिकवरी पाथ। द रिकवरी शुड बी 100% एज पर अवर इनिशियल अंडरस्टँडिंग। तर हा हल्ला चोरीच्या उद्देशानं झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितलंय। संपूर्ण तपासानंतरच ठामपणे माहिती देता येईल असंही पोलीस म्हणतायत। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे सैफ हल्ला प्रकरणाची चौकशी करणार आहेत। बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्डचे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल। बॉलिवूड कलाकारांवर वाढते हल्ले आणि त्यांना येणाऱ्या धमक्या यामुळे कलाकार सुरक्षित नसल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे आणि या हल्ल्याचा निषेध केलाय। सुरक्षाओं के बावजूद वो हमलावर कैसे पहुंचा फ्लैट के अंदर। अब मैं उसे चोर कहूं या मैं उसे हमलावर करूं, उसका इरादा हमला करने का था और वो भी जानलेवा हमला करने का था। तो जब तक वो पकड़ा नहीं जाएगा तब तक ये बातें सामने नहीं आएंगी। सैफ अली खान आणि बॉलिवूड कलाकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत राजकीय वर्तुळातूनही चिंता व्यक्त करण्यात आली। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप शरद पवारांनी केला। मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचे लक्षण आहे। या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत। राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं। मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे। हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे, पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते, पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल। सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला। तो चोराने केलाय, कोणी केला, हा पुढला प्रश्न। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी, क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से सेलिब्रिटीज पे अटैक हो रहे हैं, चाहे वो सलमान खान जी हो, चाहे वो बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो और अब सैफ अली खान जी को लेकर। सलमान खानच्या घरावर झाला गोळीबार, बाबा सिद्दीकींची हत्या आणि त्यानंतर आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईमध्ये जर सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सामान्यांचं काय असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.